तिकडे येतो मेनला त्या कोपऱ्यात इथल्या कुंडी बसल्या. हा इथे मनेरचं पिल्लू आहे. एक बकेट लागेल पण दादा. मी बकेट आणून ठेवली बघा. द्या बरं. जरा बरं मी आणतो. लागल बघ ते. बरं थांब असं ट्राय करते. आलं ना कानूला तरी चला. अतिशय विषारी म्हणजे नागापेक्षाही 5 पटीने विषारी मानल्या जाणाऱ्या मनेर सापाचं हे पिल्लू आहे बघा. विषारी अतिविषारी सापाचं पिल्लू म्हणजे जे विषारी साप आहे त्यांची पिल्ल हे देखील विषारीच असतात. बाहेर घेते त्याला मग तुम्हाला माहिती मिळेल. मनेर सापाचं पिल्लू. हा ह्याची पिल्ल सहसा नजरेत येत नाही कोणाची. काळी असतात ना. काळी असतात आणि रात्रीची बाहेर पडतो हा साप. निशाचर साप आहे त्यामुळे ती काळी पिल्ल अंधारात आपल्याला दिसतच नाही. हा त्यामुळे आता तुम्हाला पण सांगायचं तुम्ही तर छान केले चप्पलला वगैरे पण शूज मध्ये वगैरे अशी पिल्ल जातात. तेवढी काळजी घेतली पाहिजे. रात्रीची येऊन बसतात. तर याला काही मी डिस्टर्ब करत नाही. जसं स्टिक वर बसलेलं आहे तसं खाली सोडते. मग आपण त्याला पॅक करू. खूप चपळ आहे. आता सगळ्यात ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला खूप महत्वाचा संदेश मिळणार आहे मित्रांनो. तो म्हणजे हा की आता हे छोट्या साईजचं पिल्लू आहे. हा साप आणि अजून एक साप येतो कवड्या साप. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लोकांचं 100 नाही तर 1001% आहे ना लोकांचं ओळखण्यामध्ये फसगत होते की बाबा हा मनेर की कवड्या, मनेर की कवड्या. तर आज मी कवड्याची बऱ्याचदा तुम्हाला माहिती दिली की कवडा असा असा दिसतो आणि मनेर असा. आता मनेरची देते तर ते बघू शकता. आता कवड्यामध्ये मनेरमध्ये काय फरक आहे मित्रांनो बघा. एक बिनविषारी साप आहे तर एक विषारी आहे. आता मनेर जो आहे हा पूर्णपणे काळा आहे. चॉकलेटी नाहीये. पूर्णपणे काळा आहे. एकदम गडद काळा आहे आणि त्याच्या मानेपासून खाली वरती तुम्हाला असे टिपके दिसतील 4 ठळक आणि जसे जसे तुम्ही पुढे पुढे जाल तसे दुरेगी रेषा दिसतील तुम्हाला. तसे त्या शिपटीपर्यंत नष्ट होतात. तसं कवड्या सापाचं जे आहे कवड्या सापाला सिंगल लाईन असते. अशी डबल दुरेगी लाईन नसते. आणि कवड्या साप चॉकलेटी ब्राऊन विटकरी कलरचा असा गडद कलरचा असतो आणि हा साप एकदम असा काळसर असतो. एकदम म्हणजे काळाच म्हणा काळसर नाही पूर्ण काळा आणि चमकदार दुहेरी टिपके असतात. वरून पाहिलं तर टिपके दिसतात आणि साईडनं पाहिलं तर रेषा दिसतात. असं हा मनेर सापाचं हे पिल्लू आपल्याला भेटले. आणि हे विषारी आहे. किती जरी विषारी साप असला त्याचं किती जरी छोटं पिल्लू असलं तरी ते जन्मताच तेवढंच विषारी असतं. नागापेक्षाही अतिविषारी सापाला हे मानलं जातं. आणि कोणी कवड्या समजून मनेर सापाला पकडण्याचा प्रयत्न करू. काही लोक कवड्या समजून मनेरलाच पकडून ठेवतात. तर चला पॅक करून घेऊ. एवढी माहिती पुरेशी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर. आता ह्या पिल्लाला आपण पॅक करून घेऊयात आणि पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात दूर मुक्त करूयात. आणि ते ना पडल्यानंतर हळूहळू चढत 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 वर सकाळी मी म्हणजे एवढं काम करायला होतं. पाय कशी धरायला पाय पाहत उचलायला नाही तसं नसतं चावलं तुम्हाला ते पण तुमच्या हाताचा धक्का लागला. एवढं छोट आहे ना ते. आता बघा त्याचा काळा कलर कसा उठून दिसतोय तुम्हाला बघा. आहे की नाही काळा. पूर्ण कवड्याला मानेपासून डिझाईन चालू होते. याला थोडंसं मानेच्या खालच्या भागेपासून म्हणजे कवड्याला कसं एकदम डोक्यावरून चिन्ह असतं तसं ह्याला हे बघा दुरेगी पट्ट्या ह्या सगळ्या. वरून पाहिले तर टिपके दिसतात. साईडनं पाहिले तर रेषा दिसतात दुरेगी. जसं आपल्या वहीच्या पाण्यावर असतात लहान मुलांच्या शाळेची वही तसंच आहे अगदी. काही फरक नाही जास्त. गडद काळा.
ह्याला हात न लावताच ह्याच्यामध्ये टाकते. चपळ आहे खूप. आज आपण खूप दिवसातून ह्या मण्यार सापाच्या पिल्लाचा व्हिडिओ शेअर केलाय. यापूर्वी आपण मण्यार साप मोठे मोठे टाकले व्हिडिओ, मोठे मोठे रेस्क्यू होतात. आज तुम्हाला पिल्लू दाखवलं बघा मण्यार सापाचं कसं असतं. असं असतं. याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करू. आणि दादा अजून पिल्ला असतील काळजी घ्या, खाली कुठली अडचण ठेवू नका. आणि आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे जास्त काळजी घ्या, कारण सगळी विषारी बिनविषारी सापाची पिल्लही पावसाळ्यात जास्तीत जास्त बाहेर पडतात. छोटी छोटी असतात, दिसत नाहीत आपल्याला. बरोबर. हा